चला तर मग आज आपण एक अशा गावाची गोष्ट ऐकूया ज्याचं नाव होतं संतोषपूर. हे गाव ना एकेकाळी खूप आनंदी होतं, पण मग त्यांच्यावर एक मोठं कोरडं संकट कोसळलं. तर हे संतोषपूर नावाचं गाव होतं ना, ते इतकं सुंदर, इतकं हिरवंगार होतं. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट असायचा, मुलं हसायची, खेळायची. अगदी चैतन्याने भरलेलं गाव होतं ते. गावातले तलाव तर पाण्याने काठोकाठ भरलेले असायचे आणि विहिरींमध्येही भरपूर पाणी. पण मग एका वर्षी काय झालं माहितीये? उन्हाळा खूपच कडक होता. सूर्य जणू काही आगच ओकत होता. आणि त्यामुळे काय झालं? गावातले सगळे तलाव, सगळ्या विहिरी अगदी खडखडाट सुकल्या. हिरवीगार झाडं कोमेजून गेली आणि जमिनीला तर मोठमोठ्या भेगा पडल्या. सगळीकडे फक्त कोरडी, तपकिरी माती, दुसरं काहीच दिसत नव्हतं. आता सगळे गावकरी खूपच चिंतेत पडले. सगळेजण एकत्र जमले आणि विचार करू लागले की अरे देवा, आता काय करायचं? सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. आणि याच गावात ना छगन आणि मगन नावाचे दोन भन्नाट मित्र राहत होते. तेवढ्यात गर्दीतून छगन पुढे आला आणि मोठ्या उत्साहात म्हणाला, थांबा थांबा, माझ्या डोक्यात एक आयडिया आलीये. आपण काय करूया? हेलिकॉप्टरमधनं पाणी आणूया आणि आकाशातून खाली ओतूया. झाला की नाही पाऊस? छगनची ही कल्पना ऐकल्यावर काय झालं असेल? सगळेजण खळखळून हसायला लागले. काही जण तर हसून हसून जमिनीवरच लोळले. म्हणाले, अरे वा छगन, काय भन्नाट कल्पना आहे तुझी. आता छगनला गप्प कसं बसवणार? त्याचा मित्र मगन पुढे आला आणि म्हणाला, अरे थांब, माझ्याकडे याच्यापेक्षाही सोपी आयडिया आहे. हेलिकॉप्टर वगैरे कशाला पाहिजे? आपण सगळेजण आपापल्या घराच्या छतावर चढू आणि बादली भरून पाणी असं वर आकाशात फेकू. मग बघा कसा पाऊस पडतोय ते. आता तर विचारूच नका. गावकरी आधीपेक्षाही जोरात हसायला लागले. त्यांना माहीत होतं की अशा गमतीशीर कल्पनांनी खरंखुरं पाणी नाही येणार. पण त्या मुलांची निरागसता बघून त्यांना हसू काही आवरतच नव्हतं. या सगळ्या हशामस्करीमध्ये एक मुलगा मात्र शांत उभा होता. त्याचं नाव होतं आनंद. तो काहीतरी खूप खोल विचार करत होता. आणि मग तो हळूच गर्दीतून पुढे आला. त्याच्या डोक्यात ना एकच प्रश्न फिरत होता की आपल्या गावात आधी तर किती छान पाऊस पडायचा, मग असं अचानक काय झालं की पाऊस येणंच थांबलं? आणि मग विचार करता करता त्याला उत्तर सापडलंच. त्याच्या लक्षात आलं की अरे, आपल्या गावातली कितीतरी झाडं तोडली गेली आहेत. आणि त्याला आठवलं, झाडंच तर असतात जी पावसाच्या ढगांना बोलावतात. मग आनंद सगळ्यांना म्हणाला, ऐका, पाऊस का पडत नाहीये याचं कारण म्हणजे आपल्या गावात झाडं खूप कमी झाली आहेत. पाऊस आपल्यावर रुसला आहे. पण जर आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा भरपूर झाडं लावली, एक जंगलच तयार केलं, तर पाऊस नक्की परत येईल. आणि माहितीये, ही कल्पना सगळ्यांना, छगन, मगन, सगळ्यांना खूप आवडली. बस मग काय होतं? सगळं गाव कामाला लागलं. अगदी एका मोठ्या कुटुंबासारखं. कोणीतरी छोटी छोटी रोपं घेऊन आलं, कोणी खड्डे खणायला लागलं, कोणी खत आणलं, तर कोणी घागरी भरून पाणी आणायला धावलं. सगळेजण किती उत्साहाने एकमेकांना मदत करत होते. त्यांनी प्रत्येक रोप खूप प्रेमाने लावलं. आधी काय केलं? रोपासाठी एक छानसा आरामदायक खड्डा खणला. मग त्यात थोडं पौष्टिक खत घातलं, म्हणजे रोपाला जेवण मिळालं पाहिजे ना. त्यानंतर ते नाजूक रोप हळुवारपणे आत ठेवलं आणि मग त्याला भरपूर पाणी पाजलं, अगदी जशी आई आपल्या बाळाला भरवते तसंच. आणि हे झाड लावणं इतकं महत्वाचं का होतं माहितीये? कारण झाडाची मुळं असतात ना, ती जमिनीच्या खाली एखाद्या स्ट्रॉसारखं काम करतात. ती मातीतलं पाणी धरून ठेवतात. त्यामुळे जमीन ओली राहते आणि सुपीक बनते. मग काही दिवसांनी एक जादूच झाली. त्या मातीमधून छोटे छोटे नाजूक हिरवे कोंब वर डोकावू लागले. ते पाहिल्यावर आनंद आणि त्याचे मित्र इतके खुश झाले की त्यांनी आनंदाने उड्याच मारायला सुरुवात केली. त्यांची मेहनत फळाला आली होती. हळूहळू ती लहान लहान रोपं मोठी झाली, अजून मोठी झाली आणि बघता बघता काही वर्षांमध्ये त्याचे धुळीचं तपकिरी गाव होतं ना, ते एका सुंदर, हिरव्यागार, घनदाट जंगलात बदलून गेलं. जिथे नुसती धूळ उडायची, तिथे आता झाडांमधून थंडगार वारा वाहू लागला. आणि हे जे नवीन जंगल तयार झालं होतं ना, ते फक्त पाऊस आणणार नव्हतं, तर ते खूप जणांचं घर बनलं होतं. पक्ष्यांना घरटी बांधायला सुरक्षित जागा मिळाली, मुलांना खेळायला मस्त थंडगार सावली मिळाली. छोटे छोटे किडे आणि रंगीबेरंगी फुलपाखरं, त्यांचंही ते घर बनलं. सगळीकडे सुंदर फुलं आणि गोड फळं लागली. आणि मग अखेर तो दिवस आला, ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. त्या घनदाट हिरव्यागार जंगलाने आकाशात काळेभोर ढग बोलावले. सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या. आणि मग टप 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 पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले. तो थंडगार स्पर्श अंगावर जाणवताच सगळे गावकरी इतके आनंदी झाले की ते पावसात नाचू लागले आणि गाऊ लागले.
ये रे पावसा तुला देतो पैसा. किती छान गोष्ट आहे ही, नाही का? चला आता एक गंमत करूया. सगळेजण क्षणभर डोळे बंद करा आणि विचार करा की आपलं सगळ्यात आवडतं झाड कसं दिसतं. ते आंब्याचं आहे की फुलांनी भरलेलं आहे, की मग ते खूप मोठं वडाचं झाड आहे? माहितीये, संतोषपूरच्या मुलांनाही त्यांचं नवीन जंगल इतकं आवडलं की त्यांनी सुद्धा आपापल्या आवडत्या झाडांची, पानं, फुलांची खूप सुंदर सुंदर चित्र काढली. जसं संतोषपूरची मुलं त्यांच्या जंगलाचे हिरो बनले, तसंच आपणही आपल्या झाडांचे हिरो बनू शकतो. खूप सोपं आहे. बघा, आपल्या अंगणातल्या एखाद्या झाडाला तहान लागली असेल तर त्याला पाणी द्यायचं. आई बाबा नवीन रोप लावत असतील तर त्यांना मदत करायची, किंवा झाडाजवळ कुठे कचरा दिसला तर तो उचलून कचराकुंडीत टाकायचा. अगदी छोटे छोटे प्रयत्नसुद्धा खूप महत्वाचे असतात. आता जाता जाता एक शेवटचा आणि गमतीशीर प्रश्न विचार करा. जर तुम्हाला एक जादुई झाड लावता आलं तर तुम्ही त्या झाडाला कोणती फळं यावीत अशी इच्छा कराल? चॉकलेटची फळं, की खेळण्यांची, की मग चमकणाऱ्या चांदण्यांची फळं? विचार करून बघा, किती मज्जा येईल नाही का?